नमस्कार, मी सुवर्णा जोशी। या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। श्रेयवादाची जी लढाई काल आपल्याला बघायला मिळाली त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणार आहोत। राज्यात अनलॉकच्या मुद्द्यावरून सुरू असलेला घोळ संपलेला नाही। मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती त्यांनी दिली। राज्यातील 18 जिल्ह्यांमधील सगळे निर्बंध हटवण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेनं काल गोंधळ उडालेला होता। आता नोटिफिकेशन मला वाटतं दुपारपर्यंत निघेल। जो फायनल ड्राफ्ट आहे तो MSDAने तयार करून मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवलेला आहे। त्यांचं अप्रूव्हल मिळालं की दुपारपर्यंत नोटिफिकेशन निघालं की ज्या गाईडलाईन्स आता आपल्यापुढे येणार आहे त्या सर्व ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्यानुसार ते लागू होईल। पण यामध्ये श्रेयवादाचा वगैरे विषय नाही आणि यामध्ये त्यांची भूमिका त्याच्या पद्धतीने मांडतात। सरकार म्हणून जे काही करायला पाहिजे ते आम्ही करतो। आता लोक पहिला लॉकडाऊन झाला, दुसरा लॉकडाऊन झाला आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये संभ्रमही आहे, उत्कंठाही आहे, निराशाही आहे आणि अशात काल अक्षरशः लोकांना असं वाटलं की आता झालं बाबा। किमान जे छोटे दुकानदार आहेत किंवा मध्यम रिटेलर्स आहेत ज्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे, जे नॉन एसेन्शियल मध्ये येतात, त्यांना असं वाटलं की चला आता हे सगळे निर्बंध आपले संपतील। विशेषतः 7 ते 2 हा जो काही निर्बंध आहे हा अनेकांना त्या ठिकाणी चुकीचा वाटतो। त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, निर्बंध ठेवायचे असतील तर 9 ते 4 ठेवा। त्यामुळे मला असं वाटतं की अनेकांची निराशा ही या माध्यमातून झाली आणि म्हणून मला वाटतं सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। पण या सरकारमध्ये मात्र एकाच विषयावर मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी 5-5 मंत्री बोलतात। म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडनं स्टेटमेंट येत नाही आणि त्याच्या आधीच 5-5 मंत्री बोलतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, प्रत्येक मंत्री ती अनाउन्समेंट करतो आणि सांगतो ही अनाउन्समेंट आता मुख्यमंत्री करतील। म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे श्रेयवाद, प्रत्येक गोष्टीचं श्रेय हे घेण्याचा एक प्रयत्न आणि घ्या ना, पण कमीत कमी करून तरी घ्या। आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा घोळ यातनंच झालाय, पण हा पहिला नाही आहे, याच्यापूर्वी अनेक वेळा झालाय। भारतीय जनता पक्षाचं ते विसंवादाची वाट पाहत आहेत। स्वप्न पाहण्याचं मध्यंतरी माननीय चंद्रकांत पाटील हे म्हटले की आम्ही स्वप्नात ते स्वप्न पाहत आहेत काहीतरी म्हणायचं। काही विसंवाद नाही आणि त्यांची स्वप्न सुद्धा खरे ठरणार नाही। काही असेल थोडेसे ज्यावेळेस चर्चा होते ती चर्चेनं सगळे प्रश्न मिटू शकतात। महाविकास आघाडी सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली। त्यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। महाविकास आघाडीमध्ये 2 कुरबुरी एकाच दिवशी पुढे आल्या। एकतर शासनाने हा निर्णय घेतला, पदोन्नतीतील आरक्षण जे आहे त्यानुसार कारवाई झाली, आणि दुसरा काल वडेट्टीवारांनी घोषणा केली आणि की अनलॉक कुठली शहरं होत आहेत, कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने अनलॉक होईल आणि 2च तासामध्ये मुख्यमंत्र्यांनी असा कुठलाही निर्णय झाला नाही असं जाहीर केलंय। कुठेतरी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधला बेबनाव पुढे येताना दिसतोय। नाही, हा काय आज किंवा कालचा बेबनाव नाहीये। गेले वर्ष 1.5 वर्ष अशाच प्रकारचा विसंवाद बेबनाव प्रत्येक गोष्टीवरनं होतोय। काही पुढे येतात गोष्टी, काही येत नाहीत, परंतु आता त्या प्रकर्षानं बाहेर यायला लागलेत। कारण विजय वडेट्टीवार या सरकारचाच भाग मंत्री आहेत आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर मग त्यांनी श्रेयवादासाठी केलं का, अनलॉक करण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे म्हणून लोकांच्या भावना त्यांनी समजून केला का, हा जरी विषय असला तरी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला सहकारी मंत्री झाल्यावर या ठिकाणी लगेच काउंटर करण्याची आवश्यकता नव्हती। त्याच्यामुळे समन्वय राहिलेला नाही। त्यामुळे त्यांनी केलं की दुसरा करतो, दुसऱ्याने केलं की तिसरा करतो आणि एकंदर महाविकास आघाडी सरकारमध्ये बट्ट्याबोळ या ठिकाणी कामकाजामध्ये झालेला दिसतोय आणि त्याच्यामुळे लोक भरडली जात आहेत। तुमचा खेळ होतोय एकमेकांवर कुरघोड्यांचा, पण लोक आज भरडली जात आहेत, हे खरं आहे। शेवटचा प्रश्न की नितीन राऊत असतील किंवा नाना पटोले असतील यांनी
गप्पा मोठ्या मोठ्या केलेला होता, प्रत्यक्षात काहीच झालं नाही असं वाटतं एकूण. कारण आता आरक्षण पदोन्नती तर देण्यात आलेली आहे 67 अधिकाऱ्यांना. नाना पटोले किंवा नितीन राऊत किंवा काँग्रेसचे तत्सम नेते हे फक्त बोलू शकतात. कुठल्याही प्रकारची धमक त्यांच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला आव्हान देण्याची नाही. हे अनेकदा सिद्ध झालंय. ते बोलण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते काही करू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. सत्तेसाठी ते त्या ठिकाणी पुन्हा 10 पावलं मागं येतील आणि गुण्यागोविंदांना सरकारमध्ये ते म्हणाले होते की आम्ही सत्तेतून बाहेर येऊ. नाही, त्याला धमक लागते आणि ते अजिबात धमक दिसत नाही. काँग्रेस आज पक्षाचे अस्तित्व त्या ठिकाणी नष्ट होत असताना त्या ठिकाणी अजून जर ते जागे होणार नसतील त्यांचा पक्ष आणि ते ज्या पद्धतीनं सत्ताधारी शिवसेनेनं काँग्रेसला वागणूक दिलेली आहे ती अतिशय वाईट जरी असली तरीही सत्तेतून बाहेर पडण्याची धमक काँग्रेसमध्ये नाही अशी प्रतिक्रिया ते देत आहेत. रमेश भटसं, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या घोळाबाबत नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात. मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री हे प्रमुख असतात. ते प्रत्येक गोष्टीचा ओव्हरव्ह्यू करू शकतात. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच त्याच्यावरची प्रतिक्रिया दिली म्हणून हा विषय किती गंभीर आहे हे आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे. आज देशातली कोरोनाची झालेली आहे. केंद्र सरकारही स्वतः कोर्टाला उलटं सांगतं की तुम्हाला काही विचारायचा अधिकार नाही. अशा पद्धतीची स्थिती देशात निर्माण झालेली आहे. ही भयावह आहे आणि खरं तर लोकांचा जीव वाचणं, त्याला सुरक्षित ठेवणं हे सरकारचं, मग केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, याचं दायित्व जातं आणि या विषयाला गांभीर्याने घ्यायला हवं. ती सगळी माहिती घेऊन आम्ही तुमच्याशी बोलू. दरम्यान याच लॉक अनलॉकच्या मुद्द्यावर औरंगाबादमध्ये नेमका काय संभ्रम निर्माण झाला आणि तिथल्या लोकांच्या भावना काय होत्या याबद्दल माहिती देण्याकरता आपल्या सोबत आहेत औरंगाबादहून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम. सिद्धार्थ, नेमका अनलॉक लॉक या सगळ्या संभ्रमामध्ये औरंगाबादमध्ये काय वातावरण होतं किंवा काय नेमका संभ्रम निर्माण झाला औरंगाबादेत? निश्चितपणे सुवर्ण कसं आहे की अनलॉक झाल्यामुळे ची घोषणा झाल्यामुळे लोक खूप आनंद होते, खास करून व्यापारी असतील किंवा इतर लोक. मात्र काही तासामध्ये त्यांच्या आनंदावर विर्जन मारलं गेलं, कारण त्या अनलॉकची घोषणा अधिकृत नव्हती हे झालं. आणि थेट आपण लोकांनाच विचारूया की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. काय म्हणाले एकंदरीत अनलॉक करण्यात आलं आणि पुन्हा लॉक करण्यात आलं? महाराष्ट्र शासनामध्ये सध्या काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. सगळी दुविधा म्हणत सगळेच वेंधळलेले आहेत. लोकांना एक सांगतात, मंत्री सांगतात आता तुम्ही अनलॉक झालात आणि लगेच मुख्यमंत्री कार्यालयातून सांगतात की ते अनलॉक कॅन्सल झालं. म्हणजे कुणाचा कुणावर विश्वास नाहीये. 3 तिघाडीन काम बिघाडी अशी स्थिती झाली. त्यामुळे मध्यमवर्गीय लोक, सामान्य लोक आता आत्महत्या करण्याच्या मार्गावर मार्गस्थ झालेले आहेत. आमच्या हात जोडून विनंती आहे उद्धव ठाकरे सरकारला, कृपया करून लवकरात लवकर अनलॉक काढा, सामान्य लोकांचं जीवन सुरळीत होऊ द्या, ही विनंती. तर कन्फ्युजन क्या बोलेंगे तुम? व्यापारी है, थोड़ा सा अनलॉक कर दिया था कल, फिर लॉक लग गया. सर ये अभी जो सिनेरियो है ना वो मदारी की तरह है. सरकार डमरू बजा रही है, हम जमूरे की तरह उछल कूद कर रहे हैं. कभी लॉकडाउन, कभी कोई लॉकडाउन नहीं. वी आर एक्सेप्टिंग, बट अभी एक फर्म डिसीजन की बहुत ज़रूरत है कि सरकार ने एक फर्म डिसीजन लेना गरीब के लिए, आम नागरिक के लिए, कि लॉकडाउन होना चाहिए नहीं, क्योंकि कोरोना केस भी कम हो गए, फर्टिलिटी भी मतलब डेथ्स भी कम हो गई है, हर चीज़ कम हो रही है. तो सरकार ने भी लॉकडाउन में सख्ती और कम करना चाहिए और उसको लीन कन्फर्म होना चाहिए. काय म्हणाल? पूर्णपैकी गोंधळलेलं सरकार आहे. प्रशासन आणि शासन दोघांचंही नियोजन शून्य आहे. लॉक अनलॉक किंवा लॉक हे सांगायला तयार नाहीत आणि लॉक असूनही अर्ध्याच्या वर काही भागातले दुकानं चालू आहेत आणि तिथं प्रशासनाचा कुठल्याही प्रकारचा धाक नाही आहे. काही भागामध्ये पूर्णपैकी सक्ती आहे आणि तिथं पूर्णपैकी धाक आहे. म्हणजे एक बाजू कारवाई करायची आणि एक बाजू खुली सोडायची, अशा नागरिकांमध्ये संपूर्ण कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन म्हणजे कसं आहे की आता 3 पायांवर उभी ही सरकार आहे. यांच्यातच मेन नाही आहे की कोण काय डिसिजन घेते आणि काय नाही. त्याच्यामुळं एक मंत्री येऊन संध्याकाळी आपल्याला सांगून जातो की अनलॉक झालं आहे
अर्ध्या तासांनी मुख्यमंत्री साहेब येऊन म्हणतात की असं काही नाही आहे, आपत्ती व्यवस्थापनाला काही माहीत नाही आहे, की त्यांनी अजून आपल्याला काय दिलं नाही. याच्यात पूर्ण व्यापारी संघटना काल खुशीमध्ये होती, खुश झालेली होती आणि अचानक अर्ध्या तासानंतर सगळं व्यवस्थित चालू असताना सगळं पाणी फिरलं त्याच्यावर. पाणी फेरलं काय म्हण एकंदरीत सावळा गोंधळ जो म्हणतो आपण त्या पिक्चरप्रमाणे या महातिघाडी सरकारचं सध्या काम चालू आहे आणि त्याच्यातच आता ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, या सर्व गोष्टी आहेच. कोविडचा काळ आहे आणि कुणाचंच कुणाला ताळमेळ नाही. इथं फक्त आपले घराणेशाहीचे जे बगलबच्चे आणि आपले पोरांचं भविष्य कसं सुधारता येईल यामध्ये हे सगळं मग मस्तव्यस्त आहेत. अशा या सरकारमुळे सामान्य जनतेचे एवढे बेकार हाल चालू आहेत की आज बघितले असेल तर तुम्ही सगळे दुकानं बंद आहेत. निश्चितच सुवर्ण यामध्ये कन्फ्युजन निश्चितच आहे. या व्यापाऱ्याने आपल्याला फार चांगलं उदाहरण दिलं की मदारी येतो आणि डमरू वाजवतो आणि त्यावर माकडं उड्या मारायला लागतात, मात्र त्यानंतर डमरू बंद झाला की उड्या बंद होतात. तसंच काहीतरी झालेलं आहे, कारण व्यापारी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आनंद निर्माण झाला होता, कारण आता व्यवसाय व्यवस्थित सुरू होईल. नागरिक आनंदी झाले होते कारण त्यांना मुक्त संचार करतात. मात्र कुठेतरी सीएमओ ऑफिसनी जाहीर केल्यानंतर लोकांच्या नाराजी झालेल्या आहेत. अशामुळे सरकारची विश्वासार्हता कुठेतरी तडा जाऊ शकतो. त्यामुळे अगदी बरोबर असे सिद्धार्थ, अगदी योग्य शब्द वापरलात. आता 2 वर्ष वेगवेगळ्या परिस्थितीला सामान्य माणूस सामोरा जातो आहे. मानसिक स्थिती त्याची बिघडलेली आहे, तो त्रस्त झालेला आहे, हाताला पोटापाण्याला काम नाहीये आणि असं असताना आधी अनलॉक मग लॉक अशा निर्णयांमध्ये तो भरडला जातो आणि मग त्याने नियम पाळणं बंद केलं तर मात्र कुणीही निर्बंध त्यावर आणू शकणार नाही, बंधनं घालू शकणार नाही. धन्यवाद सिद्धार्थ माहिती दिल्याबद्दल. राज्य सरकारच्या अनलॉक निर्णयावर नागपूरकरांमध्ये संभ्रम आहे, नाराजी सुद्धा बघायला मिळते. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला, म्हणजे नागपूरमधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. राज्य सरकारच्या अनलॉकच्या निर्णयावरून राज्यामध्ये जो गोंधळ उडाला याबद्दल नागपूरच्या नागरिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मला एक सांगा, म्हणजे काल जेव्हा निर्णय झाला तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये पहिला विचार काय आला आणि लगेच 1 तासामध्ये तो निर्णय रद्द देखील झाला. या संपूर्ण प्रक्रियेनंतर कशा प्रकारचा संभ्रम तुम्हाला पाहायला मिळाला? संभ्रम तर हा भरपूर वेगळाच होता. याचं कारण असं आहे की अजूनपर्यंत राज्यातला कोविड संपलेला नाही आहे आणि नागपूरमधलाही संपलेला नाही आहे. शहराच्या पेक्षा आता ग्रामीणमध्ये कोरोनानं जास्त फैलाव केलेला आहे. या दृष्टीनं थोडा विचार करायला पाहिजे होता. एक आधी थोड्या वेळाआधी मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार साहेब म्हणतात की आम्ही सर्व हे अनलॉक करणार, लग्न समारंभाला 200 लोकांची मंजुरी, मॉल्स, दुकानं वगैरे सर्व खुली राहणार आणि काही वेळानंतर सीएमओचा आदेश येतो, खुलासा येतो की लॉकडाऊन राहणारच. अजूनपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे. म्हणजे हा एकमेक माझ्याच नाही तर संपूर्ण जनतेच्या मनात एक प्रकारचा संभ्रम आहे की पूर्ण जनता कन्फ्यूज होऊन गेलेली आहे की आता नेमकं काय, आता शिक्षण चालू करायचं बंद करायचं याहीबद्दल असंभ्रमच, व्यापारी वर्गातही संभ्रमच. म्हणजे एक प्रकारचा एक लोकांमध्ये काय म्हणूया आपण त्याचा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. मला सांग, तुम्ही काय करता, व्यवसाय काय तुमचा? म्हणजे किराणा काम आहे सर. अच्छा, तुमचं किराणा दुकान आहे. काल जेव्हा निर्णय ऐकला तेव्हा तुम्हाला काय वाटलं? मला तर एकदम एक विचारच आला सर की हे एका आहे ना कसं का विचित्र यांनी निर्णय दिला बा. साहेबांनी तर सांगितलं होतं 15 दिवसाचा लॉकडाऊन आहे आणि विजय वडेट्टीवार साहेब म्हणतात की आता बिलकुल उद्यापासून अनलॉक होणार आहे. हे तर संभ्रमाची गोष्ट झाली सर. हे कळलं नाही, कारण की म्हणजे साहेबांनी 15 दिवसाचा लॉकडाऊन दिला आहे तो योग्य होता आणि ह्या विजय वडेट्टीवार साहेबांनी जो काल सांगितलं आहे थोडं चुकीचं सांगितलं. यांनी पहिले साहेबांसोबत चर्चा वगैरे करून हे सर्व निर्णय द्यायला पाहिजे होता. साहेब म्हणजे कोण, मुख्यमंत्री? मुख्यमंत्री. तर हे तर संभ्रमामध्ये आहे सर त्यांचं काम. मला एक सांगा, जर का नागपूरमध्ये सगळंच ओपन झालं असतं, आपण पहिल्या लेवलमध्ये नागपूर शहर, तर तुम्हाला वाटतं की नागपूरमध्ये परत कोरोना वाढू शकतो? हो, कारण की जेवढा आता आधी ग्रामीणमध्ये आता सिटीमध्ये होता, आता ग्रामीणमध्ये भरपूर पेशंट वाढले आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही का कोरोना गेला आहे पाहून. मला एक सांग, काय तू जिममध्ये जातं, काल जेव्हा निर्णय आला तेव्हा काय भावना होती तुझी? जिम सुरू झालं. मी तर भरपूर आनंदी झालो होतो की आता जिम सुरू झाली आहे. मी 3-4 महिन्या पहिले जिममध्ये वर्कआउट करणं चालू केलं होतं. तर एकदम मी न्यूज ऐकली काल संध्याकाळी की जिम वगैरे सगळ्यांना
परमिशन मिळालेली आहे ओपन करायची. आणि एकदम 1-2 तासानंतर पुन्हा ते न्यूज ऐकायला मिळाली की यांना म्हणजे परमिशन जे आहे ते म्हणजे कन्फर्म नाही आहे हे सगळं. तर एकदम ते बरं नाही वाटलं एकदम. तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. फक्त औरंगाबाद आणि नागपूरमधली ही परिस्थिती नाही, ही संभ्रमावस्था विजय वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सुखावलेले जे लोक होते ते सीएमओकडनं आलेला जो आदेश होता, निर्णय होता, त्यानंतर ही संभ्रमावस्था वाढली, किंबहुना संताप व्यक्त झाला सगळ्या शहरांमधून. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया अजून काही घडामोडींकरता. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संजीवनी हे विशेष सेगमेंट आपण बघतोय. कोरोनामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहेत, तर अनेकांचं पालकत्व कोरोनानं हिरावून घेतलंय. अशा मुलं मुलींना 12वी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यातल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेनं घेतलेला आहे. 1000 विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिक्षण संस्थेनं घेतलाय. गणवेश, शैक्षणिक साहित्य त्यांना दिलं जाणार आहे, तसंच परीक्षा फी सुद्धा भरली जाणार आहे. एक तर कोरोनाची महामारी आहे. त्या कोरोनाच्या महामारीमध्ये भरपूर जणांचे पालक त्यांना सोडून गेलेत. खूप बिकट परिस्थिती आहे. तर त्या अनुषंगानं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भूमिका संस्थेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि त्या अनुषंगानं ज्या कुटुंबाचं पालकत्व हरवलेलं आहे त्या कुटुंबातील व्यक्तींना 12वी पर्यंत शिक्षण हे श्री शिवाजी मोफत सोसायटीच्या माध्यमातून आपण देणार आहोत. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्याकरता फेडरल बँक आणि नेटवर्क 18 एकत्र आलेत आणि राबवत आहेत संजीवनी हा शॉर्ट ऑफ लाईफ हा उपक्रम. या उपक्रमामध्ये सामील व्हा असं आवाहन करतो, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहिती करता हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com/संजीवनीला संपर्क करा. आणि या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाताना आठवण करून देतो नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम. या उपक्रमाची आठवण, उपक्रम आहे संजीवनी गाडी. ही भारतभरातली कोविडग्रस्त जिल्ह्यामधून फिरणारी गाडी आहे. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, प्रतिसाद द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करण्याकरता आमच्या सोबत या. पाहुयात सी संजीवनीची गाडी आज कुठे आहे. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. न्यूज 18 लोकमत फक्त आणि फक्त राजकीय चर्चेत असलेले विषय किंवा दिवसभरातले लक्षवेधी विषय हाताळतं असं नाही, तर अत्यंत सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, सर्वसामान्यांना ज्याच्यामुळे अडचण होते असे प्रश्न सुद्धा आम्ही हाताळतो. त्याविषयीची सर्वतोपरी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आत्ता जो विषय आहे तो आहे आदर्श भाडेकरू कायद्यासंदर्भातला. सर्वसामान्यांकरता अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे. केंद्र सरकारने नुकताच आदर्श भाडेकरू कायदा म्हणजेच रेंट ॲक्ट पारित केला. बुधवारी हा कायदा पारित झाल्याचं केंद्र सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. या आदर्श कायद्याची अंमलबजावणी करावी असंही केंद्र सरकारच्या वतीनं सगळ्या राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्ट करण्यात आले, सांगण्यात आलंय. दरम्यान हा कायदा भाडेकरू आणि घरमालकांकरता अन्यायकारक असल्याचं मत जनमानसामधून व्यक्त होत आहे. नेमका हा कायदा आहे काय? खरंच या कायद्यामुळे भाडेकरू बेघर होतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज या विशेष कार्यक्रमामधून आपण जाणून घेऊयात.
या विषयावर बोलायला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेमका आदर्श भाडेकरू कायदा आहे काय, रेंट ऍक्ट आहे तरी काय ते जाणून घेऊया। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकतोय। बाजार भावानुसार निवासी आणि अनिवासी जागेसाठी भाडे आकारण्याची मुभा। भाड्यात वार्षिक वाढही शक्य। कुठल्याही कायदेशीर लढाईत न अडकता घर रिकामं करून घेणं सोपं होणारे या कायद्यामुळे 2 महिन्यांपर्यंत भाडं थकवलं तर घर रिकामं करून घेण्याची सोय या कायद्यामध्ये आहे। शहर आणि दिवाणी न्यायालयाऐवजी कालबद्ध भाडेकरू न्यायालय आणि प्राधिकरण यात समावेश आहे। घर रिकामं करेपर्यंत दुप्पट भाडं आकारण्याची सुद्धा या कायद्यात मुभा आहे। त्यामुळे हा कायदा जाचक आहे अशी भावना जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे। आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज केंद्र सरकारनं लागू केलेल्या आदर्श भाडेकरू कायद्याच्या विरोधात शिवसेनेनं निदर्शनं केली। मुंबईत लाखोंच्या संख्येनं भाडेकरू राहतात। उपकर प्राप्त चाळींमध्येही हा कायदा लागू केल्यास लाखोंच्या संख्येनं भाडेकरू बेघर होणार आहेत। त्यामुळे संतप्त झालेल्या भाडेकरूंसोबत शिवसेना रस्त्यावर उतरली आणि निदर्शनामध्ये सहभागी झाली। दक्षिण मुंबईतील गोल देऊळ परिसरामध्ये उपकर प्राप्त चाळींमध्ये मोठ्या संख्येनं भाडेकरू राहतात। त्यांच्या सोबतच आज शिवसेनेनं निदर्शनं केली। याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। मुंबईत आज वेगवेगळ्या ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेलं आहे, निदर्शने केलेली आहेत। केंद्र सरकारने लागू केलेल्या आदर्श भाडेकरू कायद्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी केले। आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या गोलदेऊळ परिसरामध्ये, तिथे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन करणं सुरू आहे। आपण इथे एका बाजूला बघितलं तर खरोखरचे भाडेकरू जे आहेत ते देखील आलेले आहेत, जे चाळीमध्ये राहतात, ज्यांना त्रास होणार आहे। गॅस सिलेंडर आहे, खाली त्याला मोदी गॅस दिलेला आहे आणि त्याच्यावरती चाळीतील इमारतीतील भाडेकरू असं लिहिलेलं आहे। एकूण शिवसेना इथे निदर्शनं का करते आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार आहेत अरविंद सावंत। अरविंद सावंतजी, शिवसेना आज रस्त्यावरती उतरून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करते, निदर्शनं करते, काय म्हणायचं? असं आहे की मुंबई शहर हे जुन्या चाळींचं शहर। या चाळींमध्ये गोर गरीब गिरणी कामगारांपासून मजदूर राहतो। 100 चौरस फुटाच्या घरात राहतो। 100 वर्ष जुन्या चाळी झाल्या। या चाळीतील आज सगळ्या लोकांना, नागरिकांना मोदी सरकारनं जो नवीन कायदा काढला त्यामुळे उद्या रस्त्यावर यावं लागणार आहे आणि म्हणून त्यांच्या संरक्षणाखातर आज शिवसेना रस्त्यावर उतरली। आमच्या कुठल्याही भाडेकरूला आम्ही रस्त्यावर येऊ देणार नाही। भाडेकरूंचं संरक्षण हे शिवसेनेचं धोरण, भाडेकरूंचं संरक्षण हे शिवसेनेचं धोरण आणि म्हणून त्यासाठी धनवानांच्या मागे उभे राहत आहे, गोरगरिबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। आम्ही गोरगरिबांच्या मागे आहोत आणि शिवसेना आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या भाडेकरूंचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे महाविकास आघाडीचं सरकार सुद्धा यामध्ये एक पाऊल मागे राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे। तरीही केंद्र सरकारचे डोळे उघडण्याची गरज आहे। इथं गॅसवर बसलाय, त्या गॅसवर बसल्याचा अर्थ गॅस तेवढी महाग झालाय, सगळीच महागाई वाढलेली आहे। त्यात करोनामुळे लोक होरपळून निघालेत। त्यात तुमचा मालक धार्जिणा कायदा ज्याच्यामध्ये त्या भाडेकरूंना संरक्षण नाही अशा प्रकारचा कायदा काढून लोकांना रस्त्यावर आणलं जाणार आहे। अनेक इथं मुंबई शहरात तर तुम्हाला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये प्लॅनिंग अथॉरिटी तयार झाल्या। मुंबई पोर्ट प्लॅनिंग अथॉरिटी तिच्या कायद्यामध्ये कुठे स्पर्शच नाही तिला। 1999च्या महाराष्ट्र सरकारच्या कायद्यानं त्यांना सुद्धा रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये आणलं होतं, त्या कायद्यातनं त्यांना पळवाट दिली जाते। त्यांचं निदर्शनं चालू आहेत, विभाग प्रमुख आहेत, काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? मुंबई शहरामध्ये 14,500 उपकर प्राप्त इमारती आहेत। या उपकर प्राप्त इमारतींना हा कायदा लागू होणार। ज्या ज्या ठिकाणी भाडेकरू आणि घरमालक आहेत त्या ठिकाणी वाद निर्माण होणार। केंद्र सरकारने 3 जूनला हा कायदा पास केला, 2019ला हा कायदा आणला, आता पास केलेला आहे। या कायद्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान जे होणार आहे ते भाडेकरूंचं होणार आहे। घरमालकाला संपूर्ण अधिकार दिलेले आहेत। सध्या घरमालक आणि भाडेकरूच्या ज्या केसेस न्यायालयात पेंडिंग आहेत त्या बाजूला करून केंद्र सरकार नवीन न्यायालय या भाडेकरू आणि घरमालकासाठी स्थापन करणार, तो संपूर्ण घरमालकांच्या बाजूने असणार। अशा वेळेला घरमालकांना
पूर्ण संधी आहे तुमच्या भाडेकरूंना बेघर करायची आणि ते संधी सोडणार नाहीत या भीतीने इकडचे भाडेकरू त्रस्त झाले आहेत आणि म्हणून आज रस्त्यावर दक्षिण मुंबईतला सगळा भाडेकरू उतरलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश भोसलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. थेट आमचे प्रतिनिधी उदय जाधवच आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय, सगळ्यात आधी तर हाच प्रश्न आहे. आत्ता खरं तर सविस्तर संवाद तू काही जे नागरिक होते त्यांच्याशीही साधलास. अरविंद सावंत सुद्धा बोलत होते. मात्र मुळात कशा पद्धतीने हा कायदा जाचक आहे, सर्वसामान्यांचं म्हणणं काय आहे, ते काय भावना व्यक्त करतायत तुझ्याकडे? सुवर्ण, मी आता गिरगावामध्ये आहे आणि मुंबईत सर्वाधिक उपकर प्राप्त जुन्या चाळी या गिरगावात आहेत. या गिरगावातल्या चाळी कशा प्रकारे ते आपण आता थेट बघूया. या गिरगावातल्या मुगबाटलेन इथल्या या सर्व चाळी आहेत, जुन्या चाळी आहेत आणि इथलं प्रत्येक घर जे आहे ते 10 बाय 10चं एवढ्या छोट्याशा आकाराचं आहे. सर्वसामान्य गरीब मराठी माणूस जो आहे तो वर्षानुवर्ष या इमारतींमध्ये चाळींमध्ये राहत आलेला आहे. इथे तो काबाड कष्ट करून कसं बसं स्वतःचं कुटुंब आणि उदरनिर्वाह करत आहे आणि याच खोल्यांचं जे काही जेमतेम भाडं आहे तो कसा भरत आहे आणि याच घरांसाठी आता त्यांना इथले बाजार भावाप्रमाणे त्यांना भाडं द्यावं लागणार. तसा कायदा केंद्र सरकारने पारित केलेला आहे. जो आदर्श भाडेकरू कायदा आहे त्याचा विरोध आज शिवसेनेने मुंबईतल्या रस्त्यावर केलेला आहे. त्यावेळेला हे जे स्थानिक भाडेकरू ते देखील त्यांच्यासोबत होते. नेमक्या भाडेकरूंचं काय म्हणणं आहे ते देखील आपण त्यांच्याकडे थेट जाणून घेऊया. काय म्हणणं आहे काका तुमचं? काय आदर्श भाडेकरू कायद्याच्या संदर्भात 3 तारखेला जो आदर्श भाडेकरू कायदा झालेला आहे केंद्र सरकारने केलेला आहे तो ऑलरेडी आजच्या परिस्थितीला सरकार तर आपल्याकडे काही लक्ष देत नाही आहे. आपली भाडी जी सध्याही आहेत 300-400 रुपये ते 2000 आणि 3000 झाले. साध्य परिस्थितीमध्येच किती जणांची तरी भाडी थकलेली असतात. तर 2 महिन्याची भाडी थकली आणि त्यांना जर बाहेर काढलं भाडेकरूंनी तर पुढे काय होणार? सगळ्यांनाच म्हणजे ऑलरेडी सगळ्या दृष्टीने थकलेली माणसं आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जो हा कायदा केलेला आहे तो राज्य सरकारला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करून हा कायदा महाराष्ट्रासाठी तरी त्यांनी रद्द करावा ही आमची नम्र विनंती आहे त्यांना. म्हणजे आम्ही अशा 11th आवर्समध्ये केंद्र सरकारकडनं काहीतरी पॅकेजची आशा करतो तर ॲक्च्युली आम्हाला घराच्या बाहेर काढायच्या याच्यावरती आहोत. तर आम्ही जायचं कुठे? तर यांनी याच्यावर जायचं, आम्ही याचा निषेध करतो. तुमची काय प्रतिक्रिया? प्रत्येक वेळेला मोदी सरकार प्रत्येक वेळेला गेल्या 70 वर्षात काँग्रेस सरकारने जे काय नाही केलं ते 7 वर्षात मोदी सरकार करते. म्हणजे एकूण जनतेला कुठेतरी हाकलं व्हायचं. इकडे ज्या दक्षिण मुंबईत जेवढे मराठी कुटुंब आहेत, गुजराती कुटुंब आहेत, कुठे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत त्या मध्यमवर्गीय कुटुंबांना इकडून हाकलवण्याचा हा त्यांचा प्रयत्न झालेला आहे. आता समजा जर आम्ही चाळीत राहतो तर चाळीचं भाडं आम्ही टॉवरच्या हिशोबाने द्यायचं का? ना आम्हाला चाळीला लिफ्ट आहे, दादर आहे. दादराचे पैसे आम्ही जर त्या भाड्याचे द्यायचे तर आम्हाला हक्क आहे का इकडे राहायचा? का केंद्र सरकारला हक्क आहे इकडे राहायचा? हे केंद्र सरकारने ठरवलं. आणि आमची राज्य सरकारला हीच विनंती आहे, उद्धव साहेबांना हीच विनंती आहे की यार जो हे लावलेला आहे कायदा तो त्यांनी रद्द करावा आणि इकडचे मराठी कुटुंब आहे किंवा जे मध्यमवर्गीय कुटुंब आहे यांना त्यांच्यापासून काहीतरी दिलासा मिळेल ही अपेक्षा करतो. तुमची काय प्रतिक्रिया? केंद्र सरकार काय सध्या काय सगळे कायदेच आणणार आहे. गरीब माणसांच्याकडे लक्ष द्यायचं त्यांना टाईमच नाही. जे शेतकरी आता वर्ग चालू आहे 6 महिने झाला त्यांची तिथे आंदोलन चालू आहे. त्यांच्याकडे 6 महिने नाही झाले तर लगेच त्यांनी गरीब जनतेवर त्यांनी हे केलं आहे. त्यांना म्हणजे त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? भाडेकरू कायद्याबद्दल तुमचं काय? नाही भाडेकरू सांगतो का आता गरीब इथे सगळे मुंबईत जे मराठी माणसं राहतात ही सगळी गरीबच आहे. नाही धड नोकऱ्या लोकांना. तुम्ही 7-8 हजार रुपये तुम्ही जर भाडं द्यायला लावलं या लोकांना तर तुम्ही इथे भरणार कुठे? एक तर तुम्ही नोकऱ्या खाल्ल्या या केंद्र सरकारने. काय लोकांना नोकऱ्या आहेत कुठे? आणि तुम्ही पण भाडं भरायला सांगा आम्हाला. आमच्या गरीब लोकांच्या बाजूने तुम्ही भांडणार आहेत का तुम्ही यांच्या बाजूने भांडणार आहेत? सर्वसामान्य मराठी गरीब माणसं आहेत हद्दपार करण्याचा हा मोठा डाव आहे. दुसरं काही नाही. आम्ही राज्य सरकारने उद्धव साहेबांकडे याचे एक झलक दाखवणार आहे का या लोकांचे केंद्र सरकारला जसं इथे महाराष्ट्रात घडलं तसं केंद्रामध्ये असं घडवून दाखवायचं. आपण बघतोय की मराठी माणसं जी आहेत ती संतप्त झाली, जे सर्वसामान्य मराठी माणसं या चाळींमध्ये राहतात. आज शिवसेने या संदर्भात रस्त्यावर उतरून निदर्शनं केली, निषेध व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत स्थानिक विभाग प्रमुख शिवसेनेचे आहेत पांडुरंग सकपाळ. नेमकं मुंबईत सर्वाधिक उपकर प्राप्त चाळी जी आहेत ती याच गिरगावामध्ये येतात. किती चाळी असतील आणि किती कुटुंब जे आहेत ते उद्ध्वस्त होतील या संपूर्ण कायद्यामुळे? आता तुम्ही पाहायला गेलात तर दक्षिण मुंबईत 14,500 उपकर प्राप्त इमारती आहेत आणि ह्या उपकर प्राप्त इमारतींना पूर्वीपासूनचं जे भाडं आहे ते अतिशय कमी आहे.
म्हणजे तुम्हाला सांगू 5 रुपयापासून सुरू झालेलं भाडं आज 200, 250, 300पर्यंत गेलेलं आहे. हे भाडं भरण्यापर्यंत देखील इकडचे जे भाडेकरू आहेत, जे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील, त्यांना ते जड जातं. लॉकडाऊन चालू आहे आणि अशा परिस्थितीत कित्येकांच्या नोकऱ्या पण नाही आहेत. अशा वेळेला हा जर कायदा डोक्यावर जर मारला गेला, लादला गेला, तर मराठी माणसात नाही इतर समाजाची देखील माणसं इथे आहेत, गुजराती, इतर भाषिक आहेत, ह्या सगळ्यांचं कंबरडं मोडलं जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कायद्यामध्ये तरतूद जेवढ्या केलेल्या आहेत त्या सगळ्या तरतुदी घरमालकांच्या बाजूने आहेत. त्यांनी उदाहरणार्थ असं दिलेलं आहे की घरमालकांनी भाडं निश्चित करायचं, मार्केटचा जो बाजारभाव आहे रेडी रेकनर त्याप्रमाणे त्यांनी निश्चित करायचं. मला सांगा, आता वालकेश्वर आहे, तिथे मलबारीला आहे, कप्परेड आहे, इथे उंच इमारती आहेत, सोसायटी आहेत, त्याच्याबरोबर चाळी पण आहेत. मग त्या चाळीतल्या रहिवाशांना तुम्ही भाव लावणार का रेडी रेकनरचा? त्यांना परवडेल का? तिथे मराठी कुटुंब आहेत, इतरही कुटुंब आहेत, तर ह्या सगळ्या कुटुंबांनी तो एरिया, तो विभाग सोडून जायचा का? आज गिरगावसारखा मध्यमवर्गीय एरिया आहे किंवा लालबाग, परळ वगैरे एरिया आहे, या एरियामध्ये अनेक कुटुंब आहेत जी वर्षानुवर्ष राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, त्यांनी तिथून सोडून जायचं का? असं वाटतं की केंद्र सरकारचा हा एक डाव आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये गरिबी हटव म्हणायचं आणि मुंबईतला गरीब जो आहे, मूळ मुंबईकर आहे, मध्यमवर्गीयांना इथून हकलावायचं. अशा प्रकारचं कुटील कारस्थान केंद्र सरकार करते की काय अशा प्रकारचा संशय आमच्या मनामध्ये. आणि म्हणून शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे नेहमीच घरी ह्या संपूर्ण मध्यमवर्गीयांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत, गरीब भाडेकरूंच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. 2019 साली ज्यावेळेला हा कायदा येत होता त्यावेळेला देखील शिवसेनेने असाच विरोध केला होता, आजही करत आहे आणि पुढे देखील करत राहील. आम्हाला खात्री आहे महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे या कायद्याच्या विरोधात नक्कीच राज्य सरकारला आदेश देतील आणि राज्य सरकार हा कायदा महाराष्ट्रात तरी, मुंबईत तरी लागू करणार नाही, अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे. तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल, तर आपण इथल्या स्थानिक गिरगावकरांचं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की आम्ही सर्वसामान्य गरीब लोक आहोत, जे कोण हद्दपार होऊ, हा जर कायदा अंमलात आला तर मात्र हा कायदा महाराष्ट्रात अंमलात येऊ अशी विनंती देखील ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करताना दिसतात. सुवर्णा. नक्की उदय, तुर्तास धन्यवाद, पण तुम्ही असेच संपर्कात राहा, अधिक आपण संवाद साधूया. एक छोटासा ब्रेक या विशेष कार्यक्रमात घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रेंट ऍक्ट विषयी या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत. रेंट ऍक्ट हा जाचक आहे अशी सर्वसामान्यांमधून प्रतिक्रिया उमटते आहे. याविषयी मुंबईमध्ये आज अनेक भाडेकरू रस्त्यावर उतरले, त्यांनी आंदोलनं केली आणि शिवसेना सुद्धा या भाडेकरूंसोबत रस्त्यावर उतरलेली होती. फक्त दक्षिण मुंबईचा जर विचार केला तर फक्त दक्षिण मुंबईमध्ये 14,500 उपकरप्राप्त इमारती आहेत. त्यातल्या भाडेकरूंना बेघर होण्याची वेळ येईल जर हा कायदा लागू करण्यात आला तर. त्यामुळे सगळे सर्वसामान्य भाडेकरू राज्य सरकारकडे आता विनंती करतायत की हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू केला जाऊ नये. बुधवारी हा कायदा केंद्र सरकारनं पारित केला. आदर्श भाडेकरू कायदा किंवा आदर्श भाडे कायदा असं या कायद्याला म्हटलं गेलंय, रेंट ऍक्ट म्हटलं गेलंय. पण यात अनेक जाचक अटी आहेत आणि त्याने मुंबईतला किंवा महाराष्ट्रामधला उपकर प्राप्त इमारतींमध्ये राहणारा भाडेकरू हा बेघर होईल, अशा प्रकारची भावना सगळे सर्वसामान्य किंवा भाडेकरू व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारच्या आदर्श भाडे कायद्याविषयी लोकांच्या मनातल्या भावना आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतल्या. त्यामुळे या कायद्याविषयी पुन्हा एकदा पुनर्विचार करायची किंवा विचार करण्याची गरज असल्याचं सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे. विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.